पुण्यात मुठा नदीपात्र ओव्हरफ्लो झालाय। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेकनं पाण्याचा खरतर विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे मुठा नदीला रौद्र रूप धारण झाले। विठ्ठलवाडी या ठिकाणी विठ्ठल मंदिर पाण्याखाली गेलं असून एकता नगर भागातून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा मोठा झालेला आहे। त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय, वरून घेतलेली ही दृश्य आपण बघतोय, ज्याच्यामध्ये नदीचा प्रवाह हा किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर मुठा नदीचं पात्र हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। समोर आपण पाहतोय जे राजाराम पुलाच्या जवळ असलेलं विठ्ठल मंदिर आहे, ज्याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं, ते विठ्ठल मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। कळस आपल्याला सध्या पाहायला मिळते, त्याच्या बाजूला असलेली जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा पाण्यात गेलेली आहे। सोसायटीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। अगदी नदीला लागूनच काही अंतरावर ही सोसायटी आहे, ज्या सोसायटीतल्या अनेक इमारतींमध्ये सध्या पार्किंगमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सकाळपासून सुरू झालेलं होतं। जवळपास 65 ते 70 कुटुंब आहेत, त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पण अनेक मंदिरं आणि जे छोटे पूल वाहतुकीसाठी असतात ते मात्र सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। बाबा भिडे पूल, शिवणे पूल, महानगरपालिकेच्या समोरचा जो टिळक पूल आहे त्याला सुद्धा आता पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते। पण नदीचं हे रौद्र रूप आहे ते आपण या माध्यमातून पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू झालेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।